सखी सावली काव्यांजली। विशू, मला काल रात्रीपासून खूप त्रास होतोय रे, खूप अनइझी वाटतंय। मग म्हणजे तुला माझी काळजी नाही वाटत ना? काळजी? एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझी काळजी घेऊन सांगतो तुला। नाही, प्रश्न काळजीचा असेल तर मला बाळाची काळजी आहे, कारण त्याचा काहीच दोष नाही। दोष तुझ्या वृत्तीचा। ट्राय टू चेंज युअर थिंकिंग इफ पॉसिबल। जरा चांगलं बोल, चांगलं ऐक, म्हणजे विचार बदलतील, विचार चांगले होतील, बाळावरही चांगले संस्कार होतील। मी माझ्या बाळाला चांगले संस्कार करेन ना, दिसतायत। मी घेईन काळजी। मला आज एका डॉक्टरकडे जायचंय। मग जा काय? पैसे लागतात त्याच्यासाठी। माझे पैसे संपलेत, मला थोडे पैसे हवे। एवढेच आहे, एवढेच पुरव। किती चुकीच्या समजुती असतात ना आपल्या। अगदी एका महिन्यापूर्वी मला वाटत होतं की आपलं बाळ एका छान एन्व्हायरमेंट मध्ये जन्माला येईल, खुश असेल, त्याला कशाचीच कमी भासणार नाही। पण तू अप्रामाणिक आणि इररिस्पॉन्सिबल असेल असं वाटलं नव्हतं विशू। बाळाला त्रास होऊ नये म्हणून नोकरीसाठी वणवण करतोय, मेहनत घेतोय मी। आणि एक लक्षात ठेवायचं, इररिस्पॉन्सिबल आणि अप्रामाणिक नाहीये मी। स्वतःच्या बायकोशी प्रामाणिक राहू शकला नाहीस तू? तू कसला रे प्रामाणिक? माझ्यावर संशय घेत होतास ना? आता बघ, तुझ्या नाकी नऊ नाही आणली ना, माझंही नाव श्रेष्ठ आहे। हॅलो हॅलो, मिसेस काव्या प्रभुदेसाई का? हा, बोलतीये। मी डॉक्टर मेहरोत्रा बोलतेय। डोंबिवलीत माझं हॉस्पिटल आहे आणि मी गायनकोलॉजिस्ट आहे। मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, बोला ना डॉक्टर। मी त्या दिवशी मंगलमूर्ती ट्रस्टच्या कार्यक्रमाला गेले होते आणि तिथे तुमच्या हातचा महाप्रसाद खाल्ला। अहो, काय अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला। थँक्यू डॉक्टर, थँक्यू। मला सुद्धा तुम्हाला एक ऑर्डर द्यायची होती, त्यासाठी मी तुमचा नंबर मिळवून तुम्हाला कॉल केला। हो का? बोला ना, काय हवं होतं? हो, आमच्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सला ना रोज रोज हॉस्पिटलचा खाऊन कंटाळा आलाय आणि त्यात माझा वाढदिवसही आहे आज, आणि मी ठरवलं की त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं एक ट्रीट द्यायची। तर त्यासाठी मी तुम्हाला ऑर्डर करणार होते। नॉन ऑइली, हेल्दी, पण रोजच्या जेवणापेक्षा जरा वेगळं, पण जरा चटपटीत असे पदार्थ देऊ शकता का? हो हो, देईन ना मी करून। मी तुम्हाला लिस्ट पाठवते, त्यातले तुम्हाला हवे असलेले पदार्थ तुम्ही मला सांगा, मी करून देईन। हो, पण जेवण आजच हवंय आणि 20 जणांची ऑर्डर आहे। तुम्हाला शक्य होईल ना? म्हणजे असं वेळेवर मी... तुम्ही काहीही काळजी करू नका डॉक्टर, मी देईन करू। थँक्यू सो मच। मी पत्ता पाठवून देते। हो हो, चालेल, मी अगदी वेळेत येईन। थँक्यू। थँक्यू। गुड मॉर्निंग। काय होतंय? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बरं आई, वेकेशन साठी कुठेतरी बाहेर जायचं म्हणतो मी, कुठेतरी जागा सजेस्ट कर। अरे, आपल्या गोव्याच्या फार्म हाऊसवर जाऊया ना, मस्त चिल करू, अंजलीला पण आवडेल। दरवर्षी काय हो, गोवा गोवा नाही नको। प्रीतम, आपण एक काम करूया, आपण दुबईला जाऊया, नाहीतर पॅरिस कसं वाटेल, किंवा सरळ युरोप टूरच करून टाकू आपण। येस, अब्रॉड जाऊ कुठेतरी। गुड आयडिया। ऍक्च्युली मी आणि अंजली काल बोलत होतो, ती सांगत होती की तिला जरा जेजुरीला जायचंय। तर मग आपण असं करू ना की मे बी आधी जेजुरीला जाऊ, मग तिकडनं वी कॅन प्लॅन इंटरनॅशनल टूर। ठीक आहे, जाऊन या मग तुम्ही दोघं। मधुरे, अगं असं काय बोलतेस?
ते दोघे कसे जातील? तुला सोडून तो जाणार आहे का? का नाही जाऊ शकत? जातोच की खूप ठिकाणी मला सोडून प्रीतम. म्हणजे स्टुडिओ मध्ये जातो अंजलीला घेऊन, कॉफी शॉप मध्ये जातो, तिच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी जातो मला सोडून. इथे का नाही? आणि तसंही तुमचा जर प्लॅन ऑलरेडी सगळा ठरलेलाच आहे तर उगीच मला विचारायची फॉर्मॅलिटी कशासाठी? काय बोलते सगळं तू? काहीतरी चांगलं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा तू तू का अशी अलूफ वागतेस कालपासून? हे बघतोय मी, तुला कशातही इंटरेस्ट नाहीये, सतत चिडचिड चालली आहे. तू का करतेस असं? नको ना बा, प्लीज. प्रीतम, अरे मी जेजुरीला जायची फक्त इच्छा दाखवली. आपण मावशी म्हणतात तिथे जाऊयात ना प्लीज. एक मिनिट, तू कशाला बोलतेस आमच्यामध्ये? तुला विचारल्याशिवाय तुझं मत व्यक्त करत जाऊ नकोस तू. मधुरा, अगं तुझं काही बिनसलंय का? काय बोलतेस तू? अगं ती उलट तुला समजून घेऊन बोलण्याचा प्रयत्न करते. समजून घेते मला ही? या घरात कुणीही मला समजून घेत नाही. काय झालंय? काय इतकी नाराज आहेस तू? का नको नाराज होऊ मी? सांग ना, का नको नाराज होऊ? त्या घरात कुणाला माझी पर्वा आहे का? कुणाला माझी व्हॅल्यू आहे? प्रीतम, तू सरप्राईज दिलंस, स्टुडिओचं रिओपनिंग केलंस, ओके, पण तिथे रिबिन कापायचा मान कोणाला दिला? अंजलीला. मी कानी कपाळी ओरडून सांगत होते त्या निकिताचे इंटेन्शन चांगले नाहीयेत, निकितापासून लांब राहा. पण खूप उशिरा रिअलाइज झालं ना ते तुला. शेवटी तिने स्टुडिओ बळकावलाच, आणि तो स्टुडिओ ताब्यात मिळाल्यावरती तिथे सगळा मान कोणाला? अंजलीला. सगळ्यांचा उल्लेख केला, सगळ्यांचं कौतुक केलंस, पण आईचं नाव घ्यायला विसरलास तू प्रीतम. साई सॉरी, मला त्या गडबडीमध्ये त्या जोशात मला खरंच रिअलाइज नाही झालं ग. मी असं मुद्दाम नाहीच होणार ना. सोयीस्कर विसरलास तू आईला. मधुरे, अगं काय लहान मुलासारखा वाद घालतेस का? त्याने फक्त तुझं नाव नाही घेतलं याचा अर्थ असा नाही ना की त्याचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं. ती असं नाही ना, तू अंजलीवर जलस होतीस. डॅड, मावशी म्हणतात ते बरोबर आहे. ते आई आहेत प्रीतमच्या, त्यांनीच प्रीतमला घडवलंय. फंक्शनच्या वेळी त्यांना महत्व मिळायला हवं होतं. खरं तर ना माझंच चुकलं, माझ्या लक्षातच आलं नाही. आई बघ, खरंच सॉरी. जाऊ दे ना आता. तुला माहितीये मनातही नसतं, माझ्या छोट्याशा गोष्टीवरनं वाद नको ना आपल्या. प्रीतम, छोटी गोष्ट नाहीये ही, चूक ती चूकच. हो, झाली माझी चूक. सांगतोय ना, चूक झाली, सॉरी. नाही, तुझं बरोबर आहे. सतत माझंच चुकतं, मी मूर्ख आहे. इकडे ती हर्ट आहे, इकडे तू माझ्या चुका काढत बस. एक काम करतो ना, आयुष्यभर मी हेच करत बसतो, चुका काढत बसा माझ्या. अरे जाऊ दे ना, मी कशाला आलो इकडे? मी मूर्ख आहे. प्रीतम, असं नाही प्रीतम. बघितलंस मधुरा, तुझ्या या बालिश हट्ट्यामुळे घरातलं वातावरण कसं बिघडलं ते. वातावरण माझ्यामुळे नाही, अंजलीमुळे बिघडले, आणि यापुढेही असंच बिघडत राहणार आहे. एक गोष्ट कुठेतरी चांगली झाली होती, त्यातही हिच्यामुळे मिठाचा खडा पडला. आईचं मन तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी आई व्हावं लागतं. बस ना थोडा वेळ. ते सगळ्यांसमोर माझी लाज काढणारच का? थोडा वेळ दारूशिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत. तुला माहितीये, येणार इकडनं बाहेर पडल्यावर दारू आता गप्प बस. त्या दिवशी त्या विश्वजित समोर तर फार नाटकं करत होतीस. पोलिसांना बोलावेन म्हणून मला
मला धमक्या देत होतीस, हाकलून दिलं ना मला. पुन्हा माझीच गरज पडली ना तुला. कशाला घेऊन आलीस ग तुझ्यासोबत मला इथे? कधी येणार आहे तुमचे ते डॉक्टर? किती वेळ बसायचं आम्ही इथे? आज त्यांचा वाढदिवस आहे, तर आज पेशंटसाठी खास फंक्शन ठेवलेलं आहे, तर त्यासाठी ते अरेंजमेंट करत आहेत. त्यामध्ये ते बिझी आहे, तर 15-20 मिनिटं उशीर होईल. ओके. वा, हे चांगलं आहे. म्हणजे आम्ही रिकाम टेकडे आहे ना, म्हणून इथे वाट बघतोय आणि ते डॉक्टर वाढदिवसाची पार्टी करतायत. वा. हे बघा जरा. नाही सॉरी तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तसेच आहेत. सॉरी. काय बोलतोयस तू? जराही मॅनर्स नाही येत ना तुला? डोक्याला ताप आहे अंग. डॉक्टर मेहरोत्रा आहे? हो. तुमचं नाव? काव्या प्रभुदेव. हॅलो. हा डॉक्टर, काव्या प्रभुदेसाई आल्यात. बरं. डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलं. थँक्यू. हॅलो डॉक्टर. हॅलो, काव्या प्रभुदेसाई ना? हो. या, प्लीज कम. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू सो मच. खरं तर इतक्या आयत्या वेळी मी तुम्हाला ऑर्डर दिली, मलाच कसं तरी वाटतंय. नाही डॉक्टर, ठीक आहे. माझं हे खूप आवडतं काम. हे तुम्ही सांगितलेले सगळे पदार्थ बनवून आणले. कुठे ठेवायचे का? मी हवं तर नेऊन देऊन येते. एक मिनिट. वा, काय जेवणाचा सुगंध दरवळतोय. खूप वर्षांनी मी असा सुगंध अनुभवते खरंच. हे डबे आधी. काव्या मॅडम, खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू. अहो थँक्यू काय मॅम, तुम्ही पेशंटसाठी एवढं सगळं करता. माझा तेवढाच हातभार लागला त्याला, त्याचाच खरं तर मला खूप छान वाटतं. काय पण नशीब आहे ना यार माझं. आयुष्यभर नेहमी वाटच बघावी. बस थांब यार, कधीपासून आपण इथे वाट बघतोय. अंगाला वाळवी लागेल. आत नक्की काय चालू आहे? किती वेळ थांबावं लागणार आहे आपल्याला? हॅलो, प्लीज शांत राहा. हे हॉस्पिटल आहे. मॅडम, जरा समजवा त्यांना. हो सॉरी. जास्त शहाणपणा करू नकोस. मला इथे कुठले तमाशे नको आहेत. हे बघ, इकडनं निघाल्यावर मी तुला दारूचे पैसे देणार आहे, पण तोपर्यंत गपचूप बस. बस इकडे बस. हे तुमचे जेवणाचे पैसे नीट मोजून घ्या प्लीज. पैशांची खरंच घाई नव्हती. ज्यांच्यासाठी हे जेवण बनवलंय त्यांना ते आवडणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्लीज त्यांचा फीडबॅक द्या. मला अहो, त्यांचा फीडबॅक नक्कीच चांगला असणार, खात्री आहे ना माझी. तुम्ही आधी हे पैसे घ्या प्लीज. थँक्यू. बरं, मी निघते आता. तुमचा फार वेळ घेत नाही. डबे न्यायला मी पुन्हा येईन. थँक्यू. तरणकडे का आला असेल? काही हवंय का तुम्हाला? हो, पाणी हवं होतं. पाणी तिथे. थँक्यू. मिसेस श्रेष्ठा, राईट? येस मॅम. बसा. बसा काय बसा, एवढा वेळ बाहेर बसलेलोच होतो आम्ही. पुढे काय ते बघा आणि आम्हाला जाऊ द्या लवकर.
मिसेस श्रेष्ठा राईट? येस. या. मी तुमची केस स्टडी केली आहे. आय थिंक आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. आणखी टेस्ट कशासाठी? डॉक्टर, आम्ही आधी ज्यांच्याकडे जात होतो ना, त्या डॉक्टरांनी सांगितलेले सगळे टेस्ट मी केल्यात. त्या बाळाच्या आणि तुमच्या टेस्ट होत्या राईट? आता आपल्याला बाळाच्या बाबांच्याही काही टेस्ट कराव्या लागतील. म्हणूनच तुम्हाला मी अपॉइंटमेंट घेताना ह्यांना बरोबर घेऊन घ्या असं सांगितलं होतं. टेस्ट? हो. बाळाला ब्लड ग्रुप इनकम्पॅटिबिलिटी असल्याचं दिसतंय. म्हणजे मला कळलं नाही. सांगते. बऱ्याचदा आईची बॉडी बाळाच्या सेल्सला फॉरेन सेल्स म्हणून ट्रीट करते. बॉडीमध्ये थोडीशी गफलत होते आणि त्यामुळे आईचं शरीर बाळाच्या डेव्हलप होणाऱ्या सेल्स विरुद्ध काही केमिकल्स तयार करायला घेते. मला वाटतं तुमच्या केसमध्ये सुद्धा हीच पॉसिबिलिटी आहे. पण डोंट वरी, याच्यावर उपाय आहे. आपण त्याच्यावर काम करूया. आपण काय उपाय करू शकतो डॉक्टर? आधी आपल्याला यांचे काही ब्लड सॅम्पल्स घ्यावे लागतील आणि मग रिपोर्ट्स आल्यावर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करू. ओके. सर, ताबडतोब काही शक्य होणार नाही विश्वजित. आपल्याला प्रोसिजरनुसारच जावं लागेल. एक मित्र म्हणून जे काही मदत लागेल ते मी सर्व करेन, पण जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच. पण आम्ही दोघे डिवोर्ससाठी रेडी आहोत, मग का वेळ लागेल? हे बघ, त्यासाठी काही प्रोसेस असते, काही कायदे असतात, आणि डिवोर्ससाठी निदान 6 महिने तरी लागणारच. यार हे बघ, तू माझा मित्र आहेस, इतका मोठा वकील आहेस, आणि तुझी जी काही फीस आहे मी द्यायला तयार आहे ना. बघ, मला काही माहित नाही, एका आठवड्यात मला तू डिवोर्स फाईल कर. हे बघ विशू, शांत हो. पाणी पी. नकोय पाणी. लग्न करताना 2 वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती एकत्र येतात आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करतात, आणि त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हे नियम असतात. त्यांच्या आयुष्याला स्टॅबिलिटी यावी हा त्यामागचा उद्देश असतो. तरी त्यांना वेगळं व्हायचं असेल तरी त्यासाठी काही नियम, काही कायदे, काही प्रोसेस आहे. असं 2 दिवसामध्ये मनाला वाटलं आणि वेगळं होणं कसं शक्य आहे? पटतंय मला, पण माझं बाळ. तुझं बाळ? मुलांबद्दल बोलतोय, प्राची आणि निमिष. प्राची आणि निमिष हे माझ्यासोबत राहतील, म्हणजे त्यांची कस्टडी मला मिळेल. हे बघ, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. मी स्पष्टच सांगतो विश्वजित, बऱ्याचदा कोर्ट मुलांचा ताबा आईकडेच देतो, आणि त्यातच तुझी बायको काव्या ही सध्या जॉब करते असं तू सांगितलंस. मग मुलांचं पालन पोषण करण्यासाठी ती कॅपेबल आहे. त्यामुळं कोर्टाचा कल तिच्याकडेच जास्त असेल. तुला मुलांना रेग्युलर भेटता येईल फार तर. मला सांग, पोटगी वगैरे काही द्यावी लागेल, म्हणजे त्याचं कसं काय असतं? हे बघ, मुलं तुझ्या जवळ जर असते तर सर्व खर्च तुलाच करावा लागणार असता. बरोबर. त्याच अमाऊंटच्या आसपास निगोशिएट करूया काहीतरी. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की तुझ्या बायकोला खरंच डिवोर्स घ्यायचा आहे की नाही, हे अगोदर विचार. सध्या तरी सर्व ॲज्युम करून चाललायस. तिला विचारायचं काही नाही. ती जर डिवोर्ससाठी रेडी नसली तरी तिला रेडी व्हावं लागेल.